पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत आणि या ग्रंथाचा हेतू हृदयातील सर्व संशय दूर करणे असा आहे। भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया, असा या ग्रंथाचा शेवट आहे। खरं तर हा उपनिषदामधला मंत्र आहे आणि परमार्थाचा हेतूच मुळात हृदयातील संशय दूर करणे हाच होय। त्याला हृदय ग्रंथी असं म्हणतात। हृदय ग्रंथीचा विचार वेगवेगळ्या लोकांनी, वेगवेगळ्या शास्त्रामध्ये, वेगवेगळ्या महाराजांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आढळतो। परंतु ज्या माणसांना शास्त्रीय संस्कार नाही, ज्या माणसांना योग्य परंपरा नाही, योग्य संप्रदाय नाही, अशा लोकांच्या व्याख्येला तर खरं तर काहीही किंमत देता येत नाही, हे अभ्यास करणाऱ्या साधकांनी लक्षात घ्यायला पाहिजे। परमार्थ का करावा हा मुळात पहिला प्रश्न आहे। तो जो जिथपर्यंत आपला सुटत नाही तिथपर्यंत खरं तर परमार्थ का व्यवहार हे नक्की करूच नाही। परमार्थ करायचंच ठरला तर त्याच्यामध्ये दोन भाग आहेत। एक भाग म्हणजे धर्मशास्त्र आहे, दुसरा भाग म्हणजे ज्ञानशास्त्र आहे। कारण प्रामुख्याने वेदाचे दोनच भाग आहेत, एक धर्म जिज्ञासा आणि दुसरा ब्रह्म जिज्ञासा। तर धर्म जिज्ञासा जी आहे त्याच्यामध्ये कर्म, उपासना आणि योग पण धरूया आपण, हे भाग प्रामुख्याने येतात। आणि ब्रह्म जिज्ञासा जी आहे त्याच्यामध्ये ज्ञानकांड आहे किंवा ज्ञानशास्त्र येतं। श्री ज्ञानदेव महाराज ज्यांना आपण आपले अर्धायू मानतो, वारकरी संप्रदायाचे ते प्रमुख आहेत, त्यांचा कुठला मार्ग आहे हे जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर त्यांनी सांगितलेल्या त्यांच्या वचनालाच आपण पाळलं पाहिजे। आम्ही कापडी रे कापडी, उत्तर पंथाचे कापडी, या त्यांच्या अभंगावरून आपण श्री ज्ञानदेव महाराज म्हणजे वेदांताचेच प्रमुख आहेत किंवा वेदांत मानणारेच आपले अर्धायू आहेत हे आपल्याला पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे। मग श्री ज्ञानदेव महाराजांनी त्यांच्या अनेक लिखाणांमध्ये किंवा सांगण्यामध्ये जे काही सांगून ठेवलेलं आहे त्यामध्ये धर्मशास्त्राचा भाग का दिसतो असा एक प्रश्न खरं तर वारकरी संप्रदायातल्या अनेक माणसांना पडू शकतो आणि तो पडणं योग्य आहे। परंतु तरी सुद्धा श्री ज्ञानदेव महाराजांचं हृदय जे आहे हे वेगळं आहे। कारण आपल्याकडे जसं चार भाग आपण करतो आपल्या स्वतःचे, जसं स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर आणि महाकारण शरीर, किंवा कमीत कमी 3 भाग जरी केले तरी स्थूल, सूक्ष्म आणि कारण असे 3 भाग आहेत। तर स्थूल शरीर हे सूक्ष्म शरीरासारखं नसतं आणि सूक्ष्म शरीर हे कारण शरीरासारखं नसतं। या 3 शरीरांची जी अवस्था आहे, या 3 शरीरांचं जो दिसणं आहे हे वेगवेगळं आहे। स्थूल शरीर जसं असतं तसं सूक्ष्म शरीर कधीच असू शकत नाही, जसं सूक्ष्म शरीर आहे तसं कारण शरीर कधीच असू शकत नाही। जरी एखाद्या शरीराची उत्पत्ती म्हणजे एखाद्या स्थूल शरीराची उत्पत्ती ही सूक्ष्म शरीरापासून होत असली तरी सुद्धा म्हणजे जसं सूक्ष्म शरीर तसंच स्थूल शरीर असं प्रथम शरीर प्राप्त करताना दिसतं। म्हणजे एखाद्या माणसाचं शरीर जर मिळायचं असेल एखाद्या जीवाला तर त्याचं सूक्ष्म शरीर पहिल्यांदा माणसाचं व्हावं लागतं। म्हणजे माणसाचं सूक्ष्म शरीर झाल्याशिवाय स्थूल शरीर माणसाचं मिळणारच नाही। परंतु हा जो कालावधी आहे तो थोडासा आहे।
हा कालावधी आपल्याला मोठा वाटतोय, पण खरं तर हा कालावधी फार छोटा आहे. माणसाचा जन्म जरी आपण विचार केला, 100 वर्षाचं आयुष्य धरलं तरी सुद्धा कदाचित 0.6 सेकंद एवढंच आपलं खरं तर आयुष्य आहे. आणि 0.6 सेकंद म्हणजे हे अंदाजे सांगतो मी तुम्हाला, ते गणित आहे मोठं, ते मी गणित आता तुम्हाला सांगत नाही. परंतु 0.6 सेकंद म्हणजे डोळ्याची पापणी लवते एवढ्या वेळामध्ये आपला जन्म होऊन आपला मृत्यू झालेला असतो. ह्या सृष्टीची रचना जर आपण बघितली, या सृष्टीचा जर आपण नीट अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की काळाच्या दृष्टीने आणि या पूर्ण ब्रह्मांडाच्या दृष्टीने आपलं अस्तित्व हे नसल्यासारखं आहे. पण या नसल्यासारख्या आपल्या या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण इतकं काहीतरी करत बसतो की आपल्यालाच लक्षात येत नाही की आपल्याला काय करायचं होतं. म्हणजे परमार्थ का व्यवहार, म्हणजे संसार का परमार्थ, हे कळत नाही. ज्ञानदेवांनी सांगितलेला परमार्थ हा जो आहे तो प्रामुख्याने कशासाठी आहे, तर ज्ञानदेवांनी सांगितलेला परमार्थ किंवा तुकोबांनी सांगितलेला परमार्थ हा जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठीच आहे. हे त्यांच्या ग्रंथांचा बारकाईने अभ्यास आपण जसं जसं करत जाऊ तसं तसं लक्षात येणार आहे, एकदम लक्षात येणार नाही. कारण की तुकोबांच्या सांगण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं दिसतं की मी पुन्हा जन्म घेईन, पुन्हा गर्भवास सोसीन, पुन्हा हे करीन, पुन्हा मला तुझी सेवा करायची आहे, अशा अनेक प्रकारच्या अभंगांवरून साधक वारकरी परिवार जो आहे हा विचलित होताना दिसतो किंवा त्या मार्गाने जाताना दिसतात. परंतु तुकोबाचं किंवा ज्ञानदेवांचं हृदय असं आहे असं मुळीच म्हणता येणार नाही. कारण जसं आपलं स्थूल शरीर वेगळं असतं आणि सूक्ष्म शरीरात भलतंच असतं. म्हणजे माझं स्थूल शरीर असं दिसतंय पण मनात काय हे सांगू शकत नाही. तुमचं स्थूल शरीर असं दिसतंय पण तुमच्या मनात काय सांगता येत नाही. मनात काय सांगता येईल तरी बुद्धीत काय सांगता येत नाही. आणि बुद्धीत काय असेल तरी चित्तात काय सांगता येत नाही. चित्तात काय असेल तरी अंतःकरणात काय गोंधळे सांगता येत नाही. अंतःकरण आणि मन बुद्धी हे जरी नीट चालले, ते जरी त्यांच्या एका विशिष्ट दिशेने जाताना दिसले तरी सुद्धा अहंकार काय करेल हे सांगता येत नाही. प्रत्येक क्षणाला हे बदलत जातात, कारण बदलणे हा त्यांचा स्वाभाविक धर्म आहे. अंतःकरण हे समान राहत नाही, तसा अहंकार सुद्धा समान राहत नाही, तो सुद्धा बदलत राहतो. त्यामुळे स्थूल शरीरावरून माणसाचा आतल्या अवस्थेचा विचार करता येत नाही. त्याचप्रमाणे त्याच्या आतमध्ये हृदयात काय हे सांगता येत नाही. हृदय वेगळं आणि सूक्ष्म शरीर वेगळं, सूक्ष्म शरीर वेगळं आणि स्थूल शरीर वेगळं. हृदयामध्ये जे चाललंय ते आणि मनात चाललंय ते, बुद्धीत चाललंय ते, अंतःकरणात चाललंय ते, चित्तात असलेलं ते, अहंकाराने ठरवलेलं ते, असं सगळंच भिन्न भिन्न आहे आपलं स्वतःचं. मग आपली जर अशी अवस्था आहे तर साधूचं किंवा ज्ञानदेवाचं किंवा तुकोबांचं यांचं जे हृदय आहे हे हृदय समान असू शकत नाही. म्हणजे स्थूल पातळीने काही बोध आहे, काही बोध सूक्ष्म पातळीने, काही बोध हा हृदयातून आहे. ज्ञानदेवांचा बोध हा हृदयातून कुठून आलेला आहे, हृदयातला बोध कुठला आहे, स्थूल पातळीचा बोध कुठला आहे आणि सूक्ष्म पातळीचा बोध कुठला आहे हे कळेपर्यंत खरा तर वारकरी नाही. तिथपर्यंत नुसता चाललेला आहे तो आस्थेच्या महापुरी, तो नुसता चाललेला आहे, तिथपर्यंत खरं नाही. हृदयापर्यंत जाण्यासाठी जे आपल्याला मार्ग अवलंबावा लागतील ते आपल्याला करायला पाहिजे. तर ज्ञानदेवांचं सांगणं किंवा आद्य शंकराचार्यांचं सांगणं हे हृदयातलं लक्षात घेतलं पाहिजे, काय त्यांना म्हणायचं नक्की. कारण जरी आद्य शंकराचार्यांनी सुद्धा अनेक प्रकारच्या देवदेवतेंची मांडणी केली असली, प्रामुख्याने 5 देवतेंची त्यांनी उपासना सांगितलेली आहे आद्य शंकराचार्यांनी, गणपती, सूर्य, देवी, विष्णू आणि शंकर, आहे का नाही. तर अशी ह्या 5 देवतेंची भारतामध्ये त्यांनी उपासना मांडून दिलेली आहे. त्याच्या अनेक प्रकारचे श्लोक त्यांनी लिहिलेले आहे. याचा अर्थ आद्य शंकराचार्यांनी ते करायला सांगितलंय असं म्हणता येत नाही. 18 पुराणांमध्ये, 18 उपपुराणांमध्ये व्यासांनी अनेक देवदेवतेंचं वर्णन करून अभ्यास सांगितलेला. याचा अर्थ व्यास हे त्यांचं प्रतिपादन करतात असा सरळ सरळ सहज अर्थ घेतला तर तो साधक अनंत जन्म या चक्रामध्ये फिरत राहणार, यात काहीही संदेह नाही. अशी आपली दशा होऊ नये यासाठी आपणा सर्वांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी काय करावं, ज्ञानदेवांचं हृदय जाणण्याचा प्रयत्न करावा, तुकोबांचं हृदय जाणण्याचा प्रयत्न करावा किंवा आद्य शंकराचार्यांचं हृदय जाणण्याचा प्रयत्न करावा. या दृक्दृश्य विवेक नावाच्या ग्रंथामध्ये खरं तर आद्य शंकराचार्यांचं हृदय आहे. म्हणजे असा हा ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये आद्य शंकराचार्यांना हृदयातून काय सांगायचंय हे सांगितलं. हृदयातलं सांगणं हे सगळ्यांना सांगता येत नाही. हृदयातलं सांगणं हे
सगळ्यांपुढे मांडता येत नाही. कारण कोण हृदयातलं सांगितल्यानंतर कोण आपल्याला सहाय्य करेल किंवा कोण आपलं ऐकेल ह्याची शाश्वती नसती. म्हणून साधू संतांनी सुद्धा हृदयातलं जे कोणाला सांगितलेलं आहे किंवा जे कोणाला सांगण्याची परवानगी दिलेली आहे त्यासाठी काही नियम दिलेले आहेत. त्या नियमात जो साधक बसतो, त्या नियमामध्ये जो शिष्य बसतो, खरं तर त्यालाच ते हृदय सांगावं असा नियम आहे. परंतु तसं झालं नाही तर आपोमतच त्या साधकांची, शिष्यांची अधोगती होत असते, ते वेगळ्या दिशेने जाण्याची शक्यता असते. हे आपल्याला ज्ञानदेवांच्या श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अनेक ओव्यांवरून लक्षात येऊ शकतं. आपणा सर्वांची गती ही स्थूल, सूक्ष्म आणि कारण या मार्गातून क्रमाक्रमाने हृदय ग्रंथीपर्यंत व्हावी. हृदयातले आपले सर्व संशय दूर व्हावेत यासाठी आपणा सर्वांवर भगवान श्री आद्य शंकराचार्यांची कृपा होत अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि तुमच्यावर कृपा करताना मलाही त्यांनी विसरू नयेत अशी त्यांना प्रार्थना करतो. पार्श्वभूमी ही आपली महत्त्वाची असते, कारण की परमार्थ का करायचा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मनुष्य जन्म एकदा गेला की पुन्हा जन्म नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. मनुष्य जन्मानंतर पुन्हा जन्म नाही. खरं तर मनुष्य जन्मात आल्यानंतर शास्त्र आणि साधू जे सांगेल ते करावे असा नियम आहे. त्यांनी जे म्हणेल ते, पचेल न पचेल, पटेल न पटेल, रुचेल न रुचेल, कळेल न कळेल, काही असोत, पण शास्त्र म्हणेल ते सांडावे. येत राज्य ही तृण मानावे आणि जे घेववी ते न म्हणावे. विष ही विरुद्ध, म्हणजे विष प्यायला सांगितलं तरी हो म्हणावं, पिऊन टाकावं, असं खरा तर नियम आहे. पण विष जर एखाद्याला द्यायला लागलं तर ते म्हणतील ह्या महाराजांचं आपण पुन्हा आयुष्यात तोंड बघायचं नाही. कारण विष म्हणजे मारायला निघाले, आपल्याला ते खलास करायला निघाले. यासारखा मोठा अपराध तो काय नाही का. परंतु शास्त्राचं असं म्हणणं नाहीये. शास्त्र तसं सांगत नाही. शास्त्र उलट म्हणतं विष घे म्हटलं तरी घे असं शास्त्र सांगतंय. एक जन्मात मरशील परंतु अनंत जन्मांचं भलं त्याच्यात होणार असेल. मग एखाद्याला शंका येते महाराजाचा बोंधू असला तर, ही शंका येणं साहजिक आहे आणि यायलाच पाहिजे. महाराजच बोंधू आहे म्हणजे मी बोंधू नाही कशावरून असू शकतो ना. मी सिद्धच आहे कशावरून काही गॅरंटी नसते. महाराज हे बोंधू असतील का नसतील ही शंका येणं साहजिक असतं. आणि तशी शंका आल्यानंतर काय विचार करावा याचा मी बराच वर्ष विचार करत होतो. जेव्हा आपल्याला अशी शंका येते तेव्हा काय करावं की एक विचार, आपल्याकडे एकच विचार करा, दुसरा काही पर्याय नाही बरं आपल्याकडे. तुम्ही विचार करून बघा, आपल्याकडे पर्याय नाही. महाराज जर बोंधू असतील कुठे जातील? नरकाला जातील. ह्यात काय प्रश्न आहे काय? महाराज बोंधू असेल तर नरकाला जाणार. आणि महाराज बोंधू नसतील तर आपण कुठे जाणार? आपण अनंत जन्मांच्या फेऱ्यामध्ये अडकलो नाही का. बरं, आपल्याला जर महाराज बोंधू आहेत का नाही हे जर कळलं, आपल्याला जर ओळखता आलं म्हणजे आपण परीक्षक झालो, मग आपण सिद्ध झालो ना. आपल्याला जर कळलं की हे बोंधू आहेत का साधू आहेत तर परीक्षक आपण झालो. म्हणजे खरे कोण ठरलो? आपण साधू ठरलो. महाराज साधू सुरुवातून ठरो. आपल्याला जर एखाद्याची परीक्षा करता आली तर परीक्षक कोण आहे? आपण आहोत का महाराज आहेत परीक्षक? आपणच परीक्षा झालो. मग आपल्याला महाराजांची गरज काय नाही का. मग महाराजांची आपल्याला गरज राहत नाही. म्हणून जो कोणी या चराचराला अधिष्ठान असलेला देव आहे त्या देवाला प्रार्थना करा. मनोभावे जीवोभावे प्रार्थना करत राहा, प्रार्थना करत राहा. जो कोणी योग्य आपल्याला मार्गदर्शक असेल, जो कोणी आपल्याला आसरा देणार असेल त्याची आपल्याला संगत लाभो. कारण साधूच्या संगती तरुणोपाय, साधूच्या संगती तरुणोपाय हा ज्ञानदेवांचा नियम आहे. म्हणून साधूची संगत न तुटो यासाठी या चराचराला अधिष्ठान असलेल्या देवाला म्हणजे ब्रह्माला आपण सर्वांनी प्रार्थना करावी. ज्याच्या कृपेने म्हणजे श्री ज्ञानदेवाच्या कृपेने आपल्याला या सर्वांनाच आपणाला या मार्गामध्ये राहता येईल आणि या मार्गातून या ग्रंथाचं जे अपेक्षित फल आहे म्हणजे हृदयातील संशय पूर्णतः दूर होणे इथपर्यंत पोहोचता येईल. आतापर्यंत आपण या ग्रंथातील 15 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे. 15व्या श्लोकापर्यंत आपण जो अभ्यास करत आलो त्याच्यामध्ये आपण शेवटच्या मागच्या श्लोकापर्यंत हे पाहिलेलं आहे की मायेची जी आवरण शक्ती आहे ही आवरण शक्ती कशी काम करते, अधिक विक्षेप शक्ती कशी काम करते याचा आपण अभ्यास करत आलेलो आहोत. आवरण आणि विक्षेप असे मायेचे 2 भाग आहेत. माया जी आहे ही माया सगळ्यात भयानक गोष्ट आहे. जगामध्ये सगळ्यात भयानक काय असेल तर माया. माया ही भयानक आहे. आता ह्या मायेचे 2 अंश आहेत, एक आहे विक्षेप आणि एक आहे
आवरण. ह्यातला जो आवरण अंश आहे, हा आवरण अंश याचा आपण मागील श्लोकामध्ये विचार केलेला आहे. विक्षेप अंशाचा आधी अभ्यास केला होता, आवरण अंशाचा नंतर अभ्यास केला होता. तर आवरण अंशाने काय होतं? आवरण म्हणजे झाकणं. काय झाकणं? झाकणं हे तिचं कामच आहे, लपून टाकणं हे तिचं कामच आहे. आणि झाकल्यानंतर अनेक प्रकारचे चुकीचे समज तयार होतात, यात काही नवल नाही. कारण एखाद्या पातेल्याखाली काय ठेवलंय हे जर आपण झाकून ठेवलं आणि एखाद्याला विचारलं याच्या खाली काय आहे, तर त्याला काही सांगता येत नाही, असा आपण मागे विचार केला होता. म्हणजे कोणालाच सांगता येत नाही, अंदाज बांधता येत नाही. तिथे सगळ्या कल्पना सुरू होतात. जेव्हा एखादी वस्तू झाकलेली असते तेव्हा ते झाकलेली वस्तू काय आहे याच्या कल्पना सुरू होत असतात. आणि मुळातच हा जो सगळा संसार आहे हा कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा असा आहे. आणि तेणे पवे गोवा नेणे हरी. हरीचा याच्याशी काही संबंध नाहीये. आपल्याला जो गोवा म्हणजे बंधन लागलेला आहे हे कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा त्याच्यामुळे. म्हणजे आवरण अंशापासून पुढे जी कल्पना तयार झाली त्या कल्पनेपासून जो काही संसार सुरू झाला त्याच्यापासून आपल्याला हा सगळा बंध लागलाय आणि अनंत जन्म आपण फिरत राहिलो. हे शरीर जे शरीर मी आता घेऊन फिरतोय आणि जे शरीर तुम्ही घेऊन फिरत आहात हे आपल्याला काही काळांतच सोडावं लागणार आहे. मृत्यू हा कधी हे मी ना तुम्ही कोणीही सांगू शकत नाही. आपला सर्वांचा मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू येणार हे एकमेव सत्य आपल्याला माहित आहे. म्हणून मृत्यू येण्याच्या आत आपल्याला हा परमार्थ करणे आहे. नको नको म्हणा गुंतू मायाजाळी, काळ हा आला जवळी ग्रासावया. साधू संतांचा हा बोल कायम लक्षात ठेवा, हृदयात ठेवा आणि त्या दृष्टीने आचरण करा. तरच तुम्ही या परमार्थातून पुढे जाण्याचा विचार करू शकाल. संसारामध्ये रममाण होणार नाहीत. नाहीतर बाकी तुम्हाला कुठलाही बोध उपयोगाला येणार नाही. तुकोबांचं हेच प्रमाण, ज्ञानदेवांचं हेच प्रमाण कायम हृदयात ठेवा की घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. हे प्रमाण आपल्या समोर ठेवून आपल्या हृदयामध्ये ठेवून जर आपण गती केली तरच आपण मनुष्य ध्येयात आल्याचं सार्थक कदाचित करू शकू. अन्यथा आपल्याकडे काही उपाय नाही. आवरणाचा परिणाम किती भयानक आहे हे आपल्याला विचार केल्याशिवाय लक्षात येणार नाही. 16व्या श्लोकामध्ये त्या आवरणामुळेच निर्माण झालेला जो जीव आहे त्याचा अभ्यास मांडण्यात आलेला आहे. साक्षिणो पुरतो भानम लिंगदेहेन संयुतम चिती छाया समावेशात जीव स्याद व्यावहारिक, असा हा श्लोक आहे. या श्लोकामध्ये सरळ या श्लोकाचा अर्थ केला तर जीवाची व्याख्या या श्लोकामध्ये आहे. साक्षिणा पुरतो भानम लिंगम देहेन संयुतम चिती छाया समावेशात जीव स्याद व्यावहारिका. आता याचा सरळ अर्थाप्रमाणे काय होतं की साक्षी चैतन्यावर आधारलेलं काय आहे? एक तर आहे स्थूल शरीर, एक तर आहे सूक्ष्म शरीर. आता स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर आणि साक्षी असे तिघ जण आहेत. या साक्षीवर हा सगळा प्रपंच आहे आणि साक्षीचं प्रतिबिंब या सूक्ष्म शरीरामध्ये पडलेलं आहे. त्याच साक्षीचं प्रतिबिंब पुढे स्थूल देहापर्यंत आलेलं आहे. म्हणजे असा हा चिती छायेचा प्रश्न आहे. चिती हा शब्द जो आहे, चित हा शब्द जो आहे तो साक्षीला पण वापरण्यात येतो. म्हणजे साक्षी हा खरा चिद्रूप आहे. साक्षी हा खरा चिद्रूप आहे आणि या साक्षीचं जे प्रतिबिंब आहे म्हणजे त्याची जी छाया आहे ती दोन शरीरामध्ये पडते. एक म्हणजे पहिल्यांदा सूक्ष्म देहामध्ये आणि दुसरी म्हणजे नंतर स्थूल देहामध्ये, असा या श्लोकातील भाग आहे. आणि यानंतर ह्या सगळ्यांचा जो संयुतम म्हणजे ह्यांचा जो संघात आहे, ह्यांचं जे एकत्रीकरण आहे, हा पुंजका जो आहे याला व्यावहारिक जीव असं म्हणतात. आता हा शास्त्रीय अभ्यास करण्याच्या आधी पहिल्यांदा जीव म्हणजे काय याचा आपण मागील वेळेस स्थूल रूपाने विचार करत होतो. जीव म्हणजे काय याचा आपण विचार करतो, तोच आपण स्थूल रूपाने आधी विचार करून मग आपण या श्लोकाचा शास्त्रीय रीतीने अभ्यास करत जाणार आहोत. म्हणजे जे शब्द आहेत त्या शब्दांचा एक रीतीने अभ्यास करत जाणार आहोत. जीव आपल्याकडे काय आहे? तुमच्याकडे, तुम्ही सगळेजण इथे बसलेले आहात, मी इथे बसलेलो आहे, आपल्याकडे काय आहे स्वतःच? दुसरा प्रश्न काय किंवा दुसरा शब्द काय? स्वतःच आपल्याकडे काय आहे? शहाणा मनुष्य काय सांगेल? माझ्याकडं माझं घर आहे, माझी शेतीवाडी आहे, माझी संपत्ती वगैरे असं काही ते सांगेल, हे सगळं माझं आहे. शहाणा मनुष्य. व्यवहारातला हुशार माणसाला विचारा तुझ्याकडे काय आहे तुझं स्वतःच? मग हे फ्लॅट माझ्या नावावर आहे. हुशार मनुष्य. आणि यांना लोक शहाणे म्हणतायत.
बरं, यांना शहाणे म्हणावं की वेडे म्हणावं हे अभ्यास केल्याशिवाय कळणारच नाही. आणि अशा शहाण्यांच्या म्हणजे अशा प्रकारच्या शहाण्यांच्या शब्दांना आपण ऐकतो, त्यांच्याकडे लक्ष देतो, ते म्हणतील ते खरं वाटतं. आणि साधू संत काय म्हणतात यांच्याकडे लक्ष देत नाही, ते खरं नाही वाटत आहे. याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट काय असेल, यासारखी माया काय असेल. अर्थात मायेचं ते कामच आहे, त्यामुळे ती ते करणारच. मी तुम्हाला म्हटलं, लाईट, ट्यूबलाईटचं काम आहे प्रकाश देणं, ते ट्यूबलाईटचं काम ट्यूबलाईट करते. फॅनचं काम आहे हवा देणं, ते हवा देते. तसं मायेचं काम आहे फसवत राहणं, भुलवत राहणं जीवाला, ते करणारच आहे. सावध व्हा. मनुष्य देह हा सावध होण्यासाठीचा देह आहे. तर आपल्याकडे स्वतःचं काय आहे असा प्रश्न दुसऱ्याला न विचारता आपण आपल्याला विचारला पाहिजे. आपल्याकडे काय आहे स्वतःच. जगातल्या लोकांना काय सांगायचं हा तुमचा प्रश्न आहे, पण स्वतःला काय सांगायचं यासाठी मात्र जगातल्या लोकांचं ऐकू नका. साधू संत काय म्हणतात त्याचं ऐका. जगाला सांगताना सांगा, माझ्याकडे एवढी 10 एकर प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे नवरा आहे, माझ्याकडे बायको आहे, माझ्याकडे काय वाटेल ते तुमच्याकडे असेल ते सगळं सांगून द्या. हे जगाला सांगताना सांगा, पण हे खरं नाहीये. ते खऱ्याचा स्वीकार करण्याची तयारी ठेवा. खरं आहे ते, वाईट असलं तरी खरं आहे. कारण हे सगळे जे आहेत हे सगळे माझे आहेत असं जे म्हणतो आपण, तोच मुळात बंधाला कारण असं तुकोबाचं म्हणणं आहे. मुक्त होता परिबळे झाला बद्ध, करुणिया छंद माझे माझे. छंद येतो, छंद म्हणजे मूर्खपणा येतो. खरं तर छंद हा शब्द व्यवहारात चांगल्या रीतीने वापरण्यात येतो. छंद म्हणजे खरं तर चांगला असावा, नाही का, छंद असावा एखाद्याला, खरं तर चांगली गोष्ट आहे. पण असा छंद काय कामायचा आहे जो अनंत जन्म आपल्याला फिरवत राहतो. अनंत जन्म, पुनरपी जनन पुनरपी मरण आपल्याला प्राप्त होतं. काही लोक म्हणतात पुनरपी जनन पुनरपी मरण वाईट काय. अरे जन्माच्या आणि मरतानाच्या ज्या यातना आहेत त्याची तुला भीती आहे म्हणूनच मरायला भीतोस तू. आपण सगळेजण मरायला का घाबरतो याचं कारण की आपल्या हृदयामध्ये आतमध्ये लिहून ठेवलेलं आहे की मरताना भयंकर यातना होतात आणि म्हणूनच मृत्यूला आपण घाबरतो. म्हणून जगातले काय म्हणतात, जगातले कशाला आपलं म्हणतायत, माझं स्वतःचं म्हणतात, हे महत्वाचं नाहीये. आपण आपल्याला काय माझं कशाला म्हणतो हे महत्वाचं आहे. आपलं काय, आपल्याकडे काय, आपल्याकडे आपलं जो या शरीराच्या बाहेर पडलेल्या पदार्थांना आपलं म्हणतो तो तर फारच मूर्ख जीव आहे. अतिमूर्ख आहे तो. त्याच्या मूर्खपणाची तर कदरच करतात नाही. तो सायंटिस्ट असला काय आणि तो किती जगामध्ये किती त्याची उदो होणारा एखादा चांगला नागरिक असला काय, त्याची तर इकडे शास्त्रामध्ये परमार्थामध्ये त्याची मूर्ख म्हणूनच गणना आहे. त्याला किंमत नाहीये. म्हणून व्यवहारात बोलताना तुम्ही काही बोला की माझी एवढी प्रॉपर्टी अमका आहे तमका आहे, हे सगळं माझं आहे, ठीक आहे, चालतंय, काही हरकत नाही. बरं, त्याच्या पुढे तुम्हाला विचार तुमचं काय, हे जर नीट विचार करते हे आपलं काही नाही. काही लोक म्हणतात आपण शेवटी मारताना काय 2 हात खालीच जाणार आहे आपले, असं म्हणतात. काही लोक इथपर्यंत आलेत. कुठपर्यंत आले? मारताना ते म्हणतात मारताना काय 2 हातात काहीच नसणार आहे, 2 हात खाली रिकामे जाणार आहेत. आज इथपर्यंत काही लोक पोहोचलेत व्यवहारातले. पण त्याच्या पुढे नाही विचार करू शकत आहे काही लोक. प्रत्येकाचे अधिकार आहे, त्याप्रमाणे लोक विचार करतात. विचार करण्यासाठी एक अधिकार लागतो. स्थूल शरीर जे हे स्थूल शरीरच माझं नाही असं पंचीकरण सांगतं. मी नाही सांगत आहे, मी काहीतरी वेगळं नाही सांगत आहे. हे पचवायला पाहिजे. आज नाही पचलं तर कधी पचणार? उद्या कुत्रा मांजर डुक्कर झाल्यावर पचणार आहे काय? हे शरीर माझं नाही, मी पण नाही आहे. आपण जे शरीराला माझं म्हणतो हे माझं आहे असं वाटतं. आता इथून बाहेरच्या पदार्थांचं जाऊ दे, ते तर फारच मूर्ख माणसं आहे. वेदांतात आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हे शिकवलं जातं की स्थूल शरीर माझं नाही. देह तादात्म्य जे स्थूल शरीराचे तादात्म्य ते पहिलं काढण्याचा वेदांताचा पहिला प्रयत्न आहे. जर जमत नसेल तर सरळ वेदांतात येऊ नये, राहू नये वेदांतामध्ये. याचा अर्थ तुम्ही हे सोडून गेले म्हणजे तुमचं चांगलं होणार आहे? अजिबात होणार नाही. अनंत जन्मांचा फेरा आहे. म्हणजे मी एखाद्याला म्हटलं की तुम्ही जा सोडून, त्याचा अर्थ असा गैरसमज करू नका महाराजांनी आपल्याला परवानगी दिली, मी असं म्हणतोय तुमचं वाईट होईल, हा शाप झाला. मुळात या स्थूल देहाचा विचार आपल्याला करणे नाही. स्थूल देह माझा आहे असं समजत राहणं. पंचीकरणामध्ये काय, पंचीकरण हा आपला वेदांताचा प्रमुख पहिला पायरीचा ग्रंथ आहे. तोच पहिला ग्रंथ आहे. त्याच्या पुढे पुढे जायचंय आपल्याला. तिथं फक्त आपली 12 खडी आहे. पंचीकरण म्हणजे 12 खडीचं ग्रंथ आहे.
तिथून पुढे पुढे जायचं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सगळा विषय, पंचीकरणापासून तर ब्रह्मापर्यंतचा सगळा विषय ज्ञानेश्वरीत येतो. म्हणून ज्ञानेश्वरी वाचत राहा, ज्ञानदेवांना प्रार्थना करत राहा की बाबा तुझ्या कृपेने मला योग्य दिशा कळू देत, योग्य ग्रंथ हातात राहू देत, योग्य मार्गदर्शक जवळ राहू देत, आणि मी स्वतः योग्य राहू देत आधी. कारण पहिला विषय असतो स्वतः, नाही की, नंतर असतं शास्त्र आणि नंतर असतं सद्गुरू. हे 3 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. या तिघांची एकता साधणे. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यम करवावहे तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषावहे म्हणत राहा. दररोज प्रार्थना करत राहा त्या भगवंताला, तरच होईल ती, नाही तर होणार नाही. त्या तिघांची एकी जमावी लागते. स्वतः, आपण, शास्त्र आणि सद्गुरू, या तिघांची एकी झाली नाही तर काहीच होऊ शकत नाही. या तिघांमधलं एक जरी बिघडलं म्हणजे तफावत निर्माण झाली काही कारणाने, तर कधीही परमार्थ होणार नाही. अनंत जन्मांचा फेरा ठरलेला आहे. मग तुम्ही स्वर्गाला जा, नाहीतर कुठेही जा, त्याने काही होत नाही. स्वर्ग तर ज्ञानदेवांनी मान्यच केलेलं नाही. ज्ञानदेवांना स्वर्ग मान्य नाही. तर शरीर आपलं माझं काय असं आपण विचार करतोय. माझं काय? शरीर आपलं नाही, माझं शरीर नाहीये. हे माझं शरीर नाही म्हणजे या शरीराचं तादात्म्य जाणार कसं? तुम्ही पंचीकरणात किती वेळा वाचलंय की हे शरीर माझं नाहीये? किती वेळा वाचलं असेल? अंदाजे 100 वेळा. पंचीकरण सारख्या म्हणजे तत्सम ग्रंथांमध्ये तुम्ही हे शरीर माझं नाही असं किती वेळा वाचलंय? कमीत कमी 100 वेळा वाचलं असेल लोकांनी. काही त्यांनी 20-20, 25-25 वर्ष परमार्थ केलाय. लोकांना असं वाटतं मी त्यांना डिवचतो. मी डिवचत नाही बाबांनो. अहो, अनंत जन्मांचा फेरा आहे. डिवचत नाही. आता तुम्ही डिवचलं तर सहन करा बाबांनो. आता काय मारलं तरी सहन करा, काय करेल ते सहन करा. आता अनंत जन्मांचा फेरा जर चुकवायचा असेल तर. ज्ञानदेवांनी एक ओवी लिहिली आहे, निधान जे असतं ते फार आतमध्ये कुठेतरी असतं. जो दरवाजात येण्याच्या आधीच पलायन करतो, अशी एक ओवी लिहिली ज्ञानदेवांनी. तुम्ही शोधा, मी नाही सांगत ती. त्याला आतलं काय सापडणार आहे? अरे तुम्ही स्थूल शरीराच्या पुढे जाऊ शकत नाही. स्थूल शरीराचं तुम्हाला तादात्म्य आहे. स्थूल शरीरच माझं आहे. त्या भ्रमामध्ये तुम्ही त्याच्या पुढे जाऊ शकत नाहीत. कारण 20 वर्ष 25 वर्ष तुम्ही परमार्थ करून हा विचार करू शकत नाही, या देह तादात्म्य काढू शकत नाही, तर करणार काय? याचा अर्थ घाबरण्याचं कारण नाही. मुळात काही लोकांना असं वाटतं अरे मग महाराजांनी आपल्याला असं बोललं म्हणजे आपल्याला ते हे करतात, डिमोरलाइज करतात. म्हणजे काय करतात? मानसिकरित्या आपली हानी करतायत. आपलं मन खच्चीकरण करतात. आम्हाला पुढे जाऊ देत नाहीत. उलट आम्हाला त्यांनी खच्चीकरण करून टाकलं, असं काही न वाटायला. अनंत जन्मांचा विचार करा. एक जन्माचा विचार करायचा असेल तर माझ्याकडे येऊच नका, काही गरज नाहीये, नाही का? माझ्याकडे म्हणजे वेदांत शास्त्राकडे. माझ्याकडे म्हणजे मी जर वेदांत शास्त्राचा प्रवर्तक असेल तर, किंवा या मार्गामध्ये असेल तर माझ्यासारख्या माणसाकडे जाऊ नका. त्याचा काही उपयोग नाहीये. आपल्याला जे पाहिजे त्याच्याकडे गेलं पाहिजे. आपल्याला काय पाहिजे त्याच्यावर आहे. तुम्हाला जर किराणा माल पाहिजे तर तुम्ही ज्या ठिकाणी गाड्या विकत मिळतात त्या दुकानात जाऊन काय मिळणार? ज्या ठिकाणी तुम्हाला किराणा माल मिळतो तिथं गाडी विकत घ्यायला जाऊन काय उपयोग आहे? ठीक आहे ना? असं चालत नाही. भाजी मंडीमध्ये भाजीच घ्यायला जायला लागेल. काय घ्यायचं त्याच्यावर आहे. देव पाहिजे तर वेदांतच पाहिजे. वेदांताशिवाय पर्याय नाही. ब्रह्म पाहिजे तर वेदांत, आणि वेदांत हाच म्हणजे भगवंत हाच आपल्याला अनंत जन्मांच्या फेऱ्यातून बाहेर काढू शकतो. भक्ती ही फक्त भगवंताशी ज्ञानानंतरच होऊ शकते, असं ज्ञानदेवांनी स्पष्ट सांगितलं. येर माते नेणोनी भजन ते वायाची गाणी आण. मला न जाणता केलेलं भजन हे वाया गेलेलं आहे, असं ज्ञानदेवांनी स्पष्ट जर सांगितलंय तर आपण याच्यापासून म्हणजे मी भक्त मार्गातला आहे, मी वारकरी आहे, मी ज्ञानदेवांचा भक्त आहे, असल्या काहीतरी भाकड कल्पना करून आपला उद्धार होणार नाही किंवा आपल्याला ज्ञानदेवांचं म्हणणं कळणार नाही. स्थूल शरीर जे आहे हे शरीर माझं नाही, हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. 100 वेळा वाचून जर आपल्याला लक्षात येत नसेल तर अजून 100 वेळा वाचा. नसेल लक्षात येत अजून 100 वेळा वाचा. मी म्हणतो 1000 वेळा वाचा. 1000 वेळा वाचून नाही लक्षात येत मग महाराजांना म्हणा तुम्ही काहीतरी करा की जेणेकरून माझं स्थूल शरीराचं तादात्म्य जाईल. माझ्याकडे कोणी येत नाही. माझ्याकडे म्हणजे मला कोणी म्हणत नाही महाराज मी 100 वेळा वाचलं बरं, पण मला अजून काय माझ्या स्थूल देहाचं तादात्म्य जात नाही. म्हणजे स्थूल देहाशीच माझं अजून एकदम अटॅचमेंट आहे. आता काहीतरी तुम्ही करा जेणेकरून माझं या स्थूल देहाचं तादात्म्य जाईल. काय करावं लागतं हे सांगू शकत नाही. काय करावं लागतं
का तो जीव किती अडकलेला आहे, तो जीव या स्थूल शरीराला माझं किती समजतो याच्यानुसार ते ठरतं, नाही का? डॉक्टरकडे गेल्यानं प्रत्येकाला सारखंच औषध दिलं तर चालेल काय? चालत नाही. सगळ्यांना समान औषध नसतं, पण बऱ्याच लोकांना समान औषध पण असतं. मी एका डॉक्टरकडे लहानपणी जायचो. प्रत्येक वेळेस गेलं की मी तो डॉक्टरची औषधं सांगायचं, ते ऐकायचो फक्त काय सांगतो. मला सवय होती त्याचं, ते औषधं सांगा. मला लहानपणाची आठवण आहे. मी कोणाच्या सोबत गेलो काय किंवा कधी गेलो काय, ते डॉक्टर काय औषध सांगतो हे ऐकायचो लहानपणी. तर माझ्या अजूनही लक्षात आहे, तो सांगायचा 4 कॅल्शियम 4 मॅग्नेशियम, त्याचे ठरलेले 2 शब्द असायचे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. मी म्हटलं हा प्रत्येक माणसाला कॅल्शियम मॅग्नेशियम देतोच का? मी त्या डॉक्टरला कधी विचारलं नाही. कर्मधर्म संयोगाने त्या डॉक्टरची माझी चांगली नंतर मोठे झाल्यानंतरही चांगली ओळख होती, पण विचारलं नाही. तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हा जो भाग आहे तो काहीतरी करत असेल ना, तर कॅल्शियम मॅग्नेशियम प्रत्येक माणसाला तो देतच होता, पण काही दुसरी बदलून औषध देत असेल ना, नाही का? आता मी जर समजलो हा डॉक्टर वेडा आहे तर चालेल काय? चालणार नाही ना, कारण माणसं बरी होतात ना. म्हणून उपाय काय करायचा शरीर तादात्म्य घालवण्याचा हे काही सांगता येत नाही. साधन काय करायचं हे सांगता येत नाही. पहिल्यांदा वेदांत शास्त्रामधून हे लक्षात घेतलं पाहिजे की स्थूल शरीर जे आहे हे स्थूल शरीर माझं नाही, आणि माझं स्थूल शरीर नाही हे पुन्हा पुन्हा वाचल्याने 20-20, 25-25 वर्ष लोकांनी अभ्यास केला तरी सुद्धा स्थूल शरीराचं तादात्म्य काही जात नाही. काही लोक मला म्हणतात महाराज तुम्ही आम्हाला मारा. काही 20 वर्ष 25 वर्ष झालेले लोक आहेत, वयस्कर लोक आहेत, ते म्हणतात महाराज तुम्ही आम्हाला मारा, आम्हाला काठीने मारा पाहिजे. म्हटलं अरे काठीने मारून काय तुझं तादात्म्य जाणार शरीराचं? मारल्यानंतर थोडी तादात्म्य जाईल. तुझा भाव ठीक आहे, तुला वाटतं की महाराजांनी मारल्यानंतर तादात्म्य जाईल म्हणून का मी तुला मारत बसू? आता तुला जर मी मारलं तर मला पोलीस पकडून नेतील, कारण तुला मारल्यावर तुझे घरचे थोडी गप्प बसणार आहेत, नाही का? कदाचित माझ्या मारण्याने तुझं देह तादात्म्य जाणार असेल असं तुझा भाव आहे, तुला वाटतंय, मलाही वाटतंय, असं धरूया, दोघांना वाटतं असं धरलं. पण त्याच्यानंतर तुझ्या घरच्यांना कळलं तर तुझे घरचे मला थोडी सोडतील, नाही का? ते मला जेलमध्ये टाकतील, कारण त्यांना काही घेणं देणं नाही तादात्म्य विदात्म्य घालवण्याशी. त्यामुळे ते चालत नाही, हे की नाही? म्हणून तसला काही उपाय खरं तर चालत नाही. पण स्थूल देहाचा तादात्म्य कसं घालावं हे तुम्हाला मरेपर्यंत जरी लक्षात आलं तरी भलं आहे, चांगली गोष्ट आहे. तुम्ही काहीतरी करा, पण स्थूल देहाचं तादात्म्य घालवाच. स्थूल देह नाही घालवलं तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे उपाय काय आहे. नाही घालवलं स्थूल देहाचं तादात्म्य नाही घालवलं तर काय उपाय, काय आपल्याकडे काय होईल? काय होईल? यम. चिंता करू नका, तुमचं स्थूल शरीर इथंच ठेवणार आहे आणि मग त्याला धरून बसा, चिटकून बसा त्याला, हे माझं आहे माझं आहे. कारण आपला प्रश्न काय, माझं काय हा प्रश्न आहे. महाराजांचं नाही ऐकलं, स्वतःच नाही ऐकलं, कारण आपल्या स्वतःलाही तुमच्या मनामध्ये हे आहे, तुम्हालाही माहिती आहे, ते माहित नाही असं नाही. स्वतःच नाही ऐकलं, शास्त्राचं नाही ऐकलं, महाराजांचं नाही ऐकलं, मूर्ख माणसांचं ऐकलं, तर यमदूत काय तुमचं ऐकणार नाहीये. यमदूत थोडे ऐकले, यमदूत ऐकत नसतो. तुम्ही महाराजांना शिव्या देऊ शकाल, महाराजांच्या विरुद्ध जाऊ शकता. तुम्ही शास्त्राला शिव्या देऊ शकता, शास्त्राच्या विरुद्ध जाऊ शकता. तुम्ही स्वतःलाही फसवू शकता, स्वतःच्या विरुद्ध जाऊ शकता, स्वतःच्या, शास्त्राच्या, महाराजांच्या तिघांच्या विरुद्ध जाऊ शकता. पण यमदूताच्या विरुद्ध तुम्हाला जाता येत नाही. यमदूताच्या विरुद्ध जाता येईल का? यमदूत काही म्हणत नाही. तो म्हणतच नाही की मी आईला विचारून आलं का, बाबाला विचारून आला का, संपत्तीची नीट व्यवस्था लावली का, बँक बॅलन्स नीट नेटकं करून घेतलं का, काही म्हणत नाही. तू त्याला काही घेणं नाहीये यमदूताला. अहो मी येता इथं मेलो असतो तरी यमदूताला काय घेणं नाही. किती लोक ऐकायला तयार आहेत का नाही आहेत, माझी कोण वाट बघतंय का नाही बघतं, काही घेणं नाही त्या यमदूताला. म्हणजे रस्त्यातून येताना माझा ऍक्सिडेंट होऊन मी मेलो जरी असतो तरी कोणाला, यमदूताला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. वेळ ही ठरलेली आहे, कसा मृत्यू येणार हेही ठरलेलं आहे. तुमचा आणि माझा दोघांचा हेच सत्य आहे. हे शरीर सोडावं लागणार हे नक्की आहे. हे शरीर सुटण्याच्या आत, हे शरीर सोडायच्या आत किती वर्षांनी, 10, 20, 25चा प्रश्न नाही. आता हा जो कालावधी आहे, म्हणजे हे जे कलियुगाचा हा जो भाग आहे, या भागामध्ये माणसाचं आयुष्य कमी झालेलं आहे, हे सगळ्यांना माहित आहे. वयाच्या 30व्या वर्षी 25व्या वर्षी माणसं मरतायत. रोगराई असे भयंकर आहे. त्यामुळे स्थूल शरीराला असंख्य रोग लावून
लागून मृत्यू येण्याचं प्रमाण वाढत जाणार आहे, वाढलंय. 20व्या वर्षी 25व्या वर्षी माणसांना असाध्य रोग जडतायत की जे मरेपर्यंत भोगायचे असले भयानक काहीतरी रोग लागतात. डायबिटीस सारखा रोग झाल्यानंतर जर पायाला इजा झाली तर पाय कापावे लागतात लोकांना. एक मनुष्य पूर्ण पाय इथून तोडावा लागला, माझ्याकडे येऊन रडत बसला. मला म्हणे तुमचं ऐकलं नाही. मी म्हटलं माझं ऐकलं, तुझा काय डायबिटीस थोडा बरा होणार होता. नाही म्हटलं आता तरी मला काहीतरी उपदेश करा. म्हटलं तर काय तुला उपदेश करणार आहे. अख्खा पाय तोडला त्याचा. पाय तोडल्यानंतर माणूस आला. तेव्हा त्याला वाटलं की काही नाही आहे शरीरामध्ये. पाय तोडणं ही चांगली गोष्ट आहे, मृत्यू ही वाईट गोष्ट आहे. पाय तुटला, वाचला, आता काहीतरी विचार करीन. पण मृत्यू आल्यानंतर काय, मरणानंतर काय? अरे जो मरणानंतरचा विचार करतो तो शहाणा आहे. जो मरणापर्यंतचा धड विचार करू शकत नाही, ज्याला काय संसारात खरं आहे, काय खोटं आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय शुभ आहे, काय अशुभ आहे, याचा गोंधळ माहित नाहीये, त्यांना शहाणं म्हणण्यात काही अर्थ नाही. मृत्यू जो आहे हा मृत्यू अटळ आहे. मृत्यू म्हणजे या शरीराचा ताटातूट, आणि ती यमदूत केल्याशिवाय राहणार नाही, म्हणून सावध व्हा. हे असं साधू संतांचं पुन्हा पुन्हा अनेक साधू संतांनी अनेक रीतीने शास्त्रामध्ये पटवून दिलेलं आहे. आपण तिकडे लक्ष द्या तरच आपण वाचू शकू, नाही तर वाचणार नाही. तर माझं जे शरीर आहे, हे माझं शरीराचा जर भाव, माझाचा भाव काढायचा असेल तर मी एवढे जे विचार सांगतो याचा विचार करा. माझ्याकडे येऊ नका, मला विचारू नका. पण मी जे एवढं बोललो याचा विचार नक्की करा मरेपर्यंत. तर तुम्हाला लक्षात येईल की हे शरीराचं तादात्म्य ठेवणं हे मूर्खपणा आहे, हा शहाणपण नाही आहे मध्ये काही. तर शरीर, जे लोक याच्या पुढे गेलेले असतात, काही लोक याच्या पुढे गेले असतात. मी जे बोलतोय सर्वसाधारण सर्वांसाठी बोलतोय, असं काही कुठल्या तरी एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी कधीच बोलत नसतो मी. काही लोकांना असं वाटतं की आम्हालाच बोलतात म्हणून. असं काही होत नाही. मी जनरल बोलत असतो आणि त्या पार्श्वभूमीला धरून बोलत असतो. जीव जो आहे हा जीव काय आहे? स्थूल शरीरालाच माझं समजणारा जीव आहे, आणि तो मूर्ख जीव आहे, तो व्यावहारिक जीव आहे. इथं जो व्यावहारिक जीव सांगितलाय त्यातली सगळ्यात पहिली अवस्था काय जीवाची? खालून चाललोय वर आपण, खालून आतमध्ये जाणार आहे. सगळ्यात मूर्ख जीव काय असेल? ही बायको माझी आहे म्हणतो, हा नवरा माझा आहे, ही संपत्ती माझी आहे. हा सगळ्यात मूर्ख जीव आहे, व्यावहारिक जीव म्हणतो त्याला. इथे जो व्यावहारिक जीव आहे तो शास्त्रीय व्यावहारिक जीव शोधतोय आपण, पण आधी मूर्खातला मूर्ख व्यावहारिक जीव कसा असतो याला म्हणतो माझे. आणि यमदूताने प्राण काढून घेतला, त्याला काढून घेतला आणि त्याला वर घेऊन गेला. वर त्याला नेलं चित्रगुप्ताकडे आणि तिथे विचारलं तुझी बायको कुठे, दाखव. काय दाखवेल? दाखवेल काय? दाखवता येईल काय? माझी बायको कुठे दाखवेल? बरं, आता ही बाई खाली आहे, तिचा नवरा वर गेला. आता हिला विचारलं तुझा नवरा दाखव कुठे, काय दाखवेल? डेड बॉडी. त्याला नवरा म्हणेल? आता म्हणेल का शेजेची कामीन दूर राह, हे तुकोबा काय वेडे आहेत काय? हे पचत का नाहीये? ती डेड बॉडी घेऊन ती बाई म्हणेल का माझा नवरा या? रडली तरी नुसतं फक्त दाखवण्यापुरतं असतं. ते मोह असतो म्हणून दुःख होतं, पण सरणावर गेल्यानंतर जाळावंच लागेल त्याला दुसरा पर्याय नाहीये. एक तर पुरावं लागेल, नाही ते जाळावं लागेल. ती बाई त्या कितीही प्रेम असलं तरी कवटाळून बसू शकत नाही त्याला, त्या शरीराला कवटाळून बसता येणार नाही. हे सत्य आहे, ऐका अथवा ऐकू नका. हेच सत्य आहे. जे मलाच कळतंय असं नाही, तुम्हालाही कळतंय. मला जे कळतंय ते फार लांब आहे अजून. तिथपर्यंत तुम्हाला येण्यासाठी किती काळ लागेल मला तर विचारच करत राहावं लागतं. त्यासाठी श्रद्धा पाहिजे. श्रद्धा वाम लभते ज्ञानम. पण नुसती ह्याची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा तरी ते तैसे सोपे नाही. तैसे ते सोपं नाही. नुसती श्रद्धा घेऊन परमपदाला झोंबण्याचा कोणी विचार करत असेल, नुसती श्रद्धा आहे अशा प्रकारे माझी तुमच्यावर फार श्रद्धा आहे आणि मला तुम्ही भगवंत काय दाखवा आणि सांगा, असं होत नाही. ते इथून प्रवास आहे हा स्थूल देहापासून. स्थूल शरीर सुटणार यात काही नवल नाही, स्थूल शरीर सोडावंच लागणार यात काही नवल नाही. आणि ज्यांना कोणाला आपण माझे समजलो हे माझे माझे राहणार नाहीत, हेही सत्य आहे. आणि म्हणून आजच आपल्याला स्वतःला हे शिकवायचंय. कारण सगळ्यात पहिल्यांदा परमार्थात उपयोगाचं कोण आहे? स्वतः. स्वतःला शिकवायचंय पहिल्यांदा की असंच आहे, हे असंच आहे, हे खरं आहे, हे खरं नाहीये. जे 99% लोक सांगतायत हे खरं नाहीये. जे साधू संत सांगतात ते खरं आहे, जे शास्त्र सांगतात ते खरं आहे. हे स्वतःला पुन्हा 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 शिकवत राहायला पाहिजे. पुन्हा पुन्हा शिकवावं लागणार आहे. ते एकदा शिकवल्याने आपलं
मन मानणार नाही, बुद्धी मानणार नाही, कारण मन आणि बुद्धी हे भयंकर आडवे आहेत आपल्या, कारण ते मायेचे आहेत, ठीक आहे ना. तर सगळ्यात मूर्खातला मूर्ख जीव कोण आहे? जो याच्या बाहेर पडलेल्या कशालाही माझं म्हणतो. व्यवहार मात्र म्हणा. परमिशन केवढी आहे माहितीये? खरी परमिशन केवढी आहे? फक्त म्हणायचं म्हणून म्हणायचं, मोले घातले रडाया नाही असू ना माया. फक्त व्यवहार मात्र म्हणायचं, व्यवहार करण्यापुरतं. म्हणजे काय? बायको असेल म्हणजे स्त्री असेल तर तिने नवऱ्याला फक्त व्यवहार मात्र नवरा म्हणायचं. त्याची जेवणाची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था, सगळी व्यवस्था नीटनेटकी सगळं करायचं, सगळं करा. त्याच्यात हाय काही करू नका, ते नीटनेटकं करा, नाहीतर प्रॉब्लेम मध्ये याल. नवऱ्याने काय करायचं? बायकोची सगळी नीटनेटकी व्यवस्था करायची, सगळं करायचं. पण हे ना फक्त व्यावहारिक भाग म्हणून, व्यवस्था म्हणून करायचं. हे जर तुम्ही सत्य समजत चालल्या तर तुम्हाला जगात कुणी वाचू शकत. हे करत राहा, त्या कारणाने काही होत नाही. पण ते काय? ते फक्त त्यांची व्यवस्था, सर्वांची व्यवस्था, ज्यांना तुम्ही माझं समजता, यांची व्यवस्था करणं म्हणजे काय? फक्त एक व्यावहारिक भाग आहे, तेवढाच ठेवा. तर मग त्याच्यातून पुढे जाण्याची शक्यता आहे. तरच आपण त्याच्या पुढे म्हणजे स्थूल देहापर्यंत येऊ शकतो. स्थूल देह माझा आहे असं समजणं, स्थूल देहातून बाहेर पडणं, यासाठी तुम्हाला जगात कोणीही मदत करणार नाहीये, कोणीच नाही. देव खाली येणार नाही, ज्ञानदेव महाराज अवतार घेणार नाहीत. तुम्ही हट्टाला पेटल्याने म्हटले नाही ज्ञानदेव महाराजांचा अवतार होईलच, बेस्ट ऑफ लक तुम्हाला माझ्याकडून. त्याच्या पलीकडे मी काय म्हणू शकत, कारण मी नाही काही करू शकत. किंवा ब्रह्माचा एखादा अवतारच आपल्यासाठी प्रगट होईल, ज्ञानदेवाचं म्हणजे ब्रह्माचं, असं काही समजत असेल तर तुम्हाला शुभेच्छा देण्यापडे की माझ्याकडे काही नाही. असं काही होणार नाहीये, कारण चांगदेवासारखे आपण शहाणे नाही, नाही का. म्हणून काय करावं लागेल? आपणच आपल्याला शिकवावं लागेल. आपण घात केलेला आहे असं ज्ञानदेवांनी म्हटलेलं आहे. घात कोणी केलाय? आपला आपण पेया घातू करत असे धनंजया. आपला आपण पेया घातू करत असे धनंजया. चित्त देवनिया नाथलिया देह अभिमाना. देहाचा अभिमान, मी, शरीर म्हणजे मी आहे. देहाचा अभिमान किती आहे? या शरीराचा अभिमान किती आहे? शरीर म्हणजेच मी आहे. नाथलिया देह अभिमाना. जो खरं तर आपला त्याचा काही संबंध नाही, अशा शरीराचा अभिमान हेच आपल्याला आपला घात करण्यासाठी कारण आहे, असं ज्ञानदेवांनी स्पष्ट लिहिलंय. आता ज्ञानदेवांचंही तुम्ही ऐकणार नसाल तर माझं तुम्ही ऐकू शकत नाही, यात नवलच नाही. कारण काही लोक भन्नाट असतात, ते म्हणतात खरं मी तुमचं ऐकणार, ज्ञानदेवांचं ऐकणार, पण ऐकत नाहीत. वारकरी परिवार जास्तीत जास्त असाच आहे. खरा वारकरी जो दिसतो ना फिरणारा, हा सगळे असेच आहेत. ते म्हणतात आम्ही ज्ञानदेवांचे अनुयायी आहोत, आम्ही तुकोबाचे अनुयायी आहेत, पण त्यांचं अजिबात ऐकत नाही. आणि ऐकत नाही हे मी तुम्हाला कितीतरी उदाहरणावरून, कितीतरी प्रमाणावरून पटवून देऊ शकतो, पण माझंच कोणी ऐकत नाही. त्याच्यामुळे माझं कोणी ऐकत नाही म्हणजे तुम्ही पण ऐकत नाही हे मला माहिती. ऐकत म्हणजे नुसतं ऐकल्यासारखं दाखवता, ती चांगली गोष्ट आहे. तेवढं दाखवतं तरी मला तरी तेवढा टाइमपास होतो, नाही का. मलाही जरा सांगण्याची जी हौस आहे ती जरा मार्गी लागते. माझं सुद्धा सांगण्याची काहीतरी हौस आहे ना, तशी तुमची सुद्धा काहीतरी ऐकण्याची कळत न कळतपणे हौस असेल, म्हणून हे होत आहे. असा व्यवहार नाही व्हायला पाहिजे. हृदयाचं आणि हृदय एक व्हायचं असेल तर स्थूलावरून सुरुवात करावी लागते. आणि स्थूलामध्ये जिथे भेद राहत नाही तिथेच सूक्ष्मातला भेद जाण्याची, जिथे सूक्ष्मातला भेद जाईल तिथेच हृदयातला भेद जाण्याची शक्यता आहे, हृदयातला संशय जाण्याची शक्यता. एकदम हृदयातला संशय कधीही कुठल्याही जीवाचा जाऊ शकत नाही. स्थूलावरून सुरुवात करावी लागते. स्थूल म्हणजे आपलं नाही, याच्या बाहेरच्या पहिल्या स्थूलावरून सुरुवात करावी लागते. याच्या बाहेर ज्यांना आपण माझं समजतो, ज्यांनी आपलं वाटोळं केलं, जे आपल्याला अनंत जन्मात फिरवायला कारण आहेत, त्यांना तरी कमीत कमी माझं म्हणणं. आणि यांची यादी तुकोबाने ज्ञानोबाने देऊन ठेवलेली आहे का मी दिली ती यादी? नको नको म्हणा गुंतू माया जाळी, याच्यामध्ये जी यादी येते ती कोणी मी दिली आहे का? मी अभंग रचलाय का तो? ही यादी कोणी दिली आहे? हे आपल्याला बुडवायला तयार आहे. बुडवायला म्हणजे कसे? व्यावहारिक दृष्ट्या फार प्रेम आहे त्यांचं आपल्यावर, ते आपला उद्धारच करतील असं आपल्याला व्यावहारिक दृष्ट्या वाटेल, पण पारमार्थिक दृष्ट्या तसं नाही आहे. साधू संतांनी त्याला कधीच मान्यता दिलेली नाहीये.
मातृदेवो भव पितृदेवो भव असं जरी वेदात आलेलं असलं तर ते का आलं याचा तुम्ही अभ्यास नाही करत आहे. मला येऊन कुठे विचारत नाही असं कधी, किंवा मी जरी सांगितलं तरी कोणाची ऐकायची तयारी नाहीये. त्याला कारण आहेत काहीतरी वेगळी. मग तसं असतं तर तुकोबाने मात्र माय का सरबिन बाप का बोका का म्हटलं असतं नाही का. मग तुकोबा मूर्ख आहेत की काय असं मुळात नाहीये. तुकोबा हे अवतार आहेत. तुकोबांच्या शब्दाला किंमत आहे. माझ्या शब्दाला किंमत नका देऊ, तुकोबाच्या शब्दाला तरी किंमत द्या, ज्ञानदेवाच्या शब्दाला किंमत द्या. त्यांचं हृदयातलं काय आहे हे मी तुमच्या पुढे मांडतोय. स्थूल देह, याच्या बाहेर पडलेले पदार्थ, या बाहेरच्या पदार्थांना आपलं म्हणता येत नाही. व्यवस्था सगळ्यांची करता येते हे नक्की लक्षात ठेवा. काही लोक म्हणतात बघा आता मी सगळं घरदार सोडून यांची व्यवस्था करू का नको. मी सगळ्यांना हे सांगत असतो, घरदार सोडू नका, सगळी व्यवस्था नीटनेटकी करा, सगळ्यांशी चांगलं राहा, पण हृदयातून मनातून बुद्धीतून हे सगळं बाहेर निघालं पाहिजे नाही का. आणि हे केव्हा निघेल, जेव्हा तुम्ही तुमच्या स्थूल देहाचा अभिमान सोडाल. तुमच्या स्थूल देहाचा अभिमान सोडला तर यांची सगळी व्यवस्था करून सुद्धा तुम्ही याच्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. कसं करावं हा मोठा प्रश्न येतो ना. कारण या सगळ्यांची व्यवस्था करून यांच्यातून बाहेर पडणं मृत्यू येण्याच्या आत, हे कला आहे. अद्वैत कुसरी विरळा जाणे ही एक कला आहे. ही कशी साध्य करणार, काय करणार नक्की याच्यामध्ये, ही कला अवगत कशी करणार. तर यांची तर व्यवस्था करायची आहे, पण मृत्यू येण्याच्या आतमध्ये याच्यातून बाहेर पडायचंय. यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा आहे की आपलं स्थूल शरीर, हे आपलं स्थूल शरीर जे आहे, या स्थूल शरीराचा अभिमान जो आहे तो सोडला पाहिजे. कारण ज्ञानदेवाने सांगितलंय आपला घात इथेच झालेला आहे. चित्त देऊन या नाथलिया देह अभिमान, इथे आपला घात झालाय. मग जिथे घात झालाय त्याच्यावर लक्ष देऊ ना. बायकोकडे लक्ष देऊ नका, नवऱ्याकडे लक्ष देऊ नका, संपत्तीकडे लक्ष देऊ नका. इथे यांच्यातून घात झालाय का, हो हे कारण आहेत, पण यांच्यापेक्षा प्रमुख कारण आहे आपला स्थूल देह, ज्याला आपण मी म्हणतो, माझं म्हणतो. म्हणजे या शरीराशी जे आपलं तादात्म्य आहे, हा देह अभिमान जो आहे, हा आपल्याला सगळ्यात घात करायला कारण. याचं तादात्म्य, याचा अभिमान जसं जसं शिथिल होत जाईल, जसं कमी होत जाईल, तसं या बाहेरच्या पदार्थांना जे आपण माझं माझं म्हणतोय, हे आपोआपच शिथिल होत जाईल. त्यांची व्यवस्था करत राहा, त्यांनी काही फरक पडत नाही. म्हणजे पण त्यांची व्यवस्था न करता एखाद्याने देहाभिमान तसाच ठेवला तर त्यांची व्यवस्था पण होणार नाही आणि याचा देहाभिमान पण गेला नाही. म्हणजे इकडे तेलही गेले आणि इकडे तुपही गेले, हाती धुपाटणे आले, काहीच नाही ना हाताला, ना परमार्थ ना संसार, काहीच नाही. हे का होईल, जर आपण चूक केली तर होईल. संसार जो आहे, या संसारामध्ये राहत असतानाच आपल्याला परमार्थामध्ये वेदांतातून काय साध्य करायचंय, आपलाच आपल्या शरीरावर असलेला अभिमान नष्ट करायचा. आणि हा अभिमान नष्ट करायचा आहे, त्याला आपल्याला संगत किंवा त्याला आपल्याला कशाचा साथ घेतली पाहिजे, काय केलं म्हणजे आपला तो अभिमान नष्ट होईल, याचा आपल्याला विचार करावा लागेल. परंतु दुसरा जीव जो आहे तो असा जीव असतो जो स्थूल देहावर स्वतःचा अभिमान धरून असतो. खरं बघितलं, एकदम खरं जर बघितलं तर प्रत्येक जीव हा दुसऱ्याचा विचार कधीच करत नसतो, तो फक्त स्वतःच्याच शरीराचा विचार करतो. कारण एकदम काही भयानक परिस्थिती झाली की इथं काहीतरी बिल्डिंग पडायला लागली आणि आता अशी वेळ आणि मी चिंतन सांगतोय आणि बिल्डिंग वरून खाली पडायला लागली आणि मी म्हटलं नाही, मी आता हलणार नाही, मी चिंतनच सांगत बसतो. मला सांगा किती लोक इथली बसून राहतील, किती लोक, काय मी तरी राहील का बसून. मी पण म्हणेल चला पटकन पळा, यांचं ऐकायचं त्यांना ऐकू देत, मी चाललो नाही का. आपण काय करणार, पहिला आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करा. ही परिस्थिती, ही खरी परिस्थिती आहे. यावेळेस मला विचारच येणार नाही की माझ्या बाजूला बसलेली माझी मुलगी आहे का मुलगा आहे, माझं कोणी प्रिय असलेली व्यक्ती आहे, हे कोण, मी ह्याचा विचारच नाही करणार. मी फक्त हा विचार करणार माझं म्हणजे काय, शरीर. माझं म्हणजे दुसरं काय आहे, शरीर. कशाचा विचार करणार आपण, शरीर, आपलं शरीर, आपण वाचलो पाहिजे, हे बाकीचे जाऊ देत, याचा आपण विचार करणार. हा दुसरा मूर्ख जीव. अरे शरीराच्या मरणाने आपण मरणार नाही, इतका विचार कदाचित एखादा करे नाही. पण आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे, त्या सूक्ष्म शरीराची तादात्म्य असलं तर अनंत जन्मांचा फेरा हुकत नाही. कारण एखाद्याने जरी स्थूल देहाचा अभिमान घालवलाच काही कारणाने कसं तरी करून, तरी सूक्ष्म देहाचा अभिमान तो घालविलाच असं नाहीये. सगळ्यात पहिलं टार्गेट आहे आपल्याकडे,
सगळ्यात पहिले टार्गेट काय? स्थूल देहाचा अभिमान घालवणे. कारण सगळ्यात मोठा अभिमान याचाच आहे आपल्याला. आणि ते तपासून घेणे. काय करायला पाहिजे? ते तपासून घेतलं पाहिजे की आपल्याला आपल्या देहाचा अभिमान घालवता आला का नाही, किंवा गेला का नाही. कुठेतरी परीक्षा झाली पाहिजे थोडीफार तरी. आम्हाला काही गरज नाही, आम्ही कोणाची परीक्षा नाही देणार, तो त्याचा प्रश्न आहे. काही काय असतात अभ्यासक, काही अभ्यासक असतात, मी कोणाला परीक्षा देणार नाही, माझी स्वतःचीच परीक्षा होणार करणार, मी माझं मी बघून घेईल, तुम्हाला काय करायचं. जीव काय, कुठला जीव काय कसा विचार करेल हे सांगता येत नाही. मुळात काय की आपणच आपली परीक्षा करण्याच्या अधिकारी नसतो. आपली परीक्षा करण्याचा अधिकार हा आपल्याला खरं तर नसतो. आपलाच आपण अभ्यास करण्याचा अधिकार आपल्याला आहे, तो करावाच लागतो. आपणच आपला विश्वास संपादन करणं हा आपल्याला अधिकार आहे. स्वतःचाच विश्वास स्वतःला आधी संपादन करावा लागतो, कारण आपला विश्वास दुसरं कोणीतरी घेतलेला असतो. आणि सगळ्यात आपला विश्वास संपादन केलेला, आपल्या विश्वासाला अटॅक केलेले, कॅप्चर केलेले जे लोक असतात ते पहिले हे माता पिता, बंधू बहीण, इष्ट मित्र, सज्जन सखे ही सगळी आहेत. यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गुंतून ठेवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा आपलाच विश्वास निर्माण करायचा आहे. म्हणजे एका बाजूला एवढे रिंगणात आहेत, एका बाजूला एकटे महाराज आहेत, आणि मध्ये आपण आहे. इकडे जाऊ का इकडे जाऊ, इकडे जाऊ का इकडे जाऊ, असा प्रश्न आहे आपल्या आतमध्ये. गोंधळ आहे जीवाचा. तुमची परिस्थिती काही चांगली थोडीच आहे. एका बाजूला एवढे मोहमायामध्ये एकदम रती महारथी आहेत, नाही का, अर्जुनाच्या पुढे काय स्थिती आहे. आणि एका बाजूला एकटा कृष्ण आहे. हा अर्जुन म्हणतो हे माझे गोत्रच आहे, माझं हे ते, त्यांचं ऐकलं पाहिजे, त्यांच्या भल्याचा मला विचार केला पाहिजे. कृष्ण म्हणतो अरे असं नाहीये बाबा, मी सांगतो ते ऐक. तो म्हणतो नाही, तू सांगतो काय, तूच नीट विचार कर. लोक मला म्हणतात तुम्हीच जरा नीट विचार करा. कृष्णाला अर्जुन काय म्हणतो आहे ना, ओव्यात ज्ञानदेवांच्या, की तूच जरा नीट विचार कर, असं अर्जुन कृष्णाला म्हणतो. मग कृष्ण त्याला म्हणतो तू जाणता तरी म्हणविशी आणि नेणिवे ते न सांडिशी, आणि आम्ही शिकवू तरी बोलसी बहुसाल नीती. तू नीती शिकवतो मला, काय नीती आहे काय अनीती आहे. अरे तुला तुझं काही तपास नाही, तू कुठून आलास, काय आलास, कसा जाशील, आणि तू नीतीच्या गप्पा करतो. नीती म्हणजे तुला धर्म माहित नाही धड, तुला अध्यात्म माहित नाही, म्हणजे या दोन गोष्टी तुला काही कल्पना नाही, आणि तू नीतीच्या गप्पा करतो. असं अर्जुनाला कृष्ण, जेव्हा अर्जुन कृष्णाला असं म्हणतो की तू जरा नीट विचार कर, तेव्हा म्हणतो. अशी लोकांची गंमत. आता हे अर्जुन आणि कृष्ण एक जे आहे ते शास्त्रामध्ये रूपक आहे ना, तसाच मला पण अनुभव असतो. म्हणजे सगळ्या महाराजांना तो येणारच अनुभव, त्यात काही नवल नाही. लोकच मला म्हणतात तुम्ही जरा नीट विचार करा. म्हणजे समजा मी जर काही ज्ञान सांगणारा माणूस असेल तर नीती लोक शिकवतात, नीती आणि अनितीच्या गोष्टी शिकवतात. वेदांतामध्ये नीती अनितीच्या फार पुढचा विचार असतो. याचा अर्थ अनितीत जगायला शिकवलं जातं असं मुळात नाही. तो समज आहे चुकीचा, किंवा त्या दृष्टीने लोक विचार करतात. कारण लोकांची नीती आणि अनिती वेगळी आहे, लोकांचा धर्म आणि अधर्म वेगळा आहे, लोकांचं अध्यात्म वेगळं आहे, आणि शास्त्राचं साधू संतांचं सांगणं मात्र या सगळ्यामध्ये भिन्न आहे. हे तुम्हाला शास्त्र अभ्यास करत गेल्यानंतर नक्कीच लक्षात येईल. तर स्थूल शरीर, ह्या स्थूल शरीराने आपला केलाय घात. हे स्थूल शरीराची नीट व्यवस्था करणं, या स्थूल शरीराला असं वागवणं ही नीती आहे. हे योग्य आहे. नीती म्हणजे योग्य आणि अनिती म्हणजे अयोग्य. तर ह्या शरीराची अशी व्यवस्था करणं, ह्या शरीराला कसं ठेवावं, ह्या शरीराचा व्यवहार कसा करावा, कसं ठेवावं म्हणजे याचा व्यवहार कसा करावा, म्हणजे ह्या हाताने काय करावं, ह्या डोळ्याने काय पाहावं, ह्या कानाने काय ऐकावं, ह्या पायाने कुठे चालावं, ह्या सगळ्याचा विचार करणं हा व्यवहार आहे. कसा करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आपलं शरीर आणि आपल्या शरीरातली सगळी इंद्रिये, या इंद्रियाने काय करावं म्हणजे भलं होतं, याचा विचार सदैव जीव करत असतो. आणि त्याला जे वाटतं ते करतो तो. म्हणजे या शरीराचं लग्न लावून द्यावं असं जर वाटलं तर लग्न लावून देतो. या शरीराला अजिबात त्रास होऊ नये याच्यात सुख आहे असं जर वाटलं तर तसं वागतो. या शरीराला एखाद्या गाडीत बसून फिरायला नेलं तर बरं वाटतं. म्हणजे या शरीराची काहीतरी कशी व्यवस्था करावी म्हणजे बरं वाटतं, हे हा जीव ठरवत असतो.
आणि त्याप्रमाणे ह्या शरीराला तो फिरवतो. काही लोक म्हातारे झालेत, त्यांना माझी चिंतन एवढी अटेंड करणं अवघड असतं. का अवघड असतं? म्हणजे अवघड आहे सगळ्यांनाच माहिती आहे, अवघड जातं का? शरीर प्रॉब्लेम कोणाचा? तुमचा आतमधल्या जीवाचा प्रॉब्लेम आहे का शरीराचा प्रॉब्लेम आहे? काही लोक म्हणतात महाराज आमचं काही नाही हो, पण आता शरीर साथ देत नाही. बरोबर आहे ना? चूक काय? शरीर साथ देत नाही म्हणजे शरीराचा प्रॉब्लेम आहे ना. तर हे जे शरीर आहे, मग ह्या शरीरानुसार विचार करावा लागतो. कारण शरीरात जर कफ वाढला, पित्त वाढलं, वात वाढला, तर त्याने जे असंख्य रोग निर्माण झाले ते कोण निस्तारणार आहे? म्हणून त्याचा प्रामुख्याने विचार केला जातो. रात्रंदिवस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत या शरीराची व्यवस्था कशी करायची याच्या नादात हा जीव गुंतलाय. बाकी त्याला काहीही सुचत नाही. व्यावहारिक जीव आहे. रात्रंदिवस हीच काळजी आपल्याला, पुन्हा पुन्हा तीच काळजी. डोळ्याने काय पाहावं? मला सांगा, डोळ्याने काय पाहायला पाहिजे आपण? इथे तुम्ही 50-100 माणसं आहेत. आता तुमच्या प्रत्येकाचं जर मी मत लिहून घेतलं, मला सांगा जुळेल का? मग काय तुम्ही खरे आहेत का? खरे तुम्ही गावाचा कुठेही जा जगामध्ये आणि 100 माणसांची मतं घ्या आणि त्यांना विचारा की या डोळ्याने काय पाहावं. डोळा नावाचं एक इंद्रिय स्थूल शरीराला जोडलेलं, म्हणजे स्थूल डोळाच घ्या पहिल्यांदा, नाही का? तर काय पाहावं असं जर 100 माणसांची मतं घेतली तर मला सांगा जुळेल का? आणि या समाजाचं आपण ऐकतो, यांचं खरं मानतो आपण, नाही का? डोळ्याने काय पाहावं? मी तुम्हाला लिहून देतो की हे 3च वर्गात बसतील. कुठल्या? फक्त 3 वर्गात बसतील. हाताने काय करावं? तुमच्या हातात पैसे आलेत समजा, आता ह्या पैशाने काय करता येईल? देता येईल, नाही का? देण्याचा व्यवहार. काही तर म्हणतील देऊच नका, ठेवा आपल्याकडे, देऊच नका, कोणालाच देऊ नका असं म्हणतील. म्हणजे हाताने काय करावं हा प्रश्न आला. व्यवहार आहे ना, व्यवहाराचा विषय सांग. कारण व्यावहारिक जीव कसा आहे त्याचा आपण विचार करतो. काही म्हणतील ह्या हाताने पैसे द्यायचेच नाही. आता काही म्हणतील द्यायचे. आता द्यायचा प्रश्न आला तर कोणाला असा प्रश्न. आता इथे तरी जुळेल काय? सगळे मिळून एक मुखाने म्हणतील की ज्ञानदेवांच्या मंदिरामध्ये पेटी टाका. म्हणतील का नाही? म्हणतील का नाही? म्हणत नाही, म्हणू शकत. बरं, महाराजांना द्या असं म्हणतील? नाही. काय म्हणतील? एक सगळ्यांचं समानता कुठे सापडेल? नाही. हे लोक पण 3 वर्गातच बसतील. सगळे 3च वर्गात बसतील. पायाने कुठे चालावं, डोळ्याने काय पाहावं, हाताने काय घ्यावं द्यावं, अशा प्रकारे स्थूल शरीराचे जे काही व्यवहार होतात, या सगळ्या व्यवहारामध्ये या स्थूल शरीराचा उपयोग म्हणजे व्यवहार कशासाठी करावा याची जर व्याख्या तुम्ही एक मला करून दाखवली सगळ्यांची, तर इथून पुढे मी कधीही बोलणार नाही. आणि तुम्ही म्हणाल त्या क्षणाला देहत्याग करू शकाल तुम्ही? कधीच. तुमच्या शरीराचा व्यवहार कसा व्हावा हे जगातले कोणीही ठरवू शकत नाही. एक रीतीने एकच असंच कर ठरवू शकत तुम्ही सुद्धा नाही. तुम्ही आणि मी समान आहे. आपण जेव्हा मी तुम्ही म्हणतो तेव्हा मी पण असतो बरं त्यामध्ये. कारण काही लोकांना वाटतं स्वतःला बरेच वेगळे ठेवतात काही चांगल्या ठिकाणी. असं काही नाहीये. मी स्वतःलाही तुमच्यातच धरत असतो कायम. आपण ठरवूच शकत नाही की या शरीराचे ह्या ज्या क्रिया आहेत, म्हणजे हा जो व्यवहार आहे, ह्या अशा प्रकारे करायच्या. शरीराचा प्रत्येक अंग आणि अंग कशासाठी वापरायचं याचा जर आपण विचार करू लागलो तर आपल्याला उत्तरच नाहीये काही. कारण 100 माणसांची 100 उत्तर आहेत. आणि हे सगळ्यांचं एकत्रीकरण करून काहीतरी वर्गवारी करायची ठरवली, काहीतरी आपल्याला कुठल्या तरी शीर्षकाखाली घ्यायचं ठरवलं, हेडिंग खाली घ्यायचं ठरवलं, तर 3च वर्ग आहेत जगामध्ये. एक म्हणजे तमगुण, एक म्हणजे रजगुण आणि एक म्हणजे सत्वगुण. काही लोकांची उत्तर सत्वगुणात बसतील. म्हणजे ते म्हणतील या शरीराचा उपयोग भगवत प्राप्तीसाठी करायला पाहिजे, आळंदीला जाण्यासाठी, पंढरीला जाण्यासाठी, तीर्थयात्रा करण्यासाठी, म्हणजे हे शरीर झिजलं पाहिजे, भजन करू, पूजन करू, असं काहीतरी जे काही सत्वगुणामध्ये बसतात कार्य, यज्ञ करू, अमक करू, तमक करू, अशा रीतीने हे पूर्ण शरीर आपण या सात्विक कार्यामध्ये गुंतवलं पाहिजे, असे काही लोक उत्तर देतील. एक भाग. दुसरी लोक म्हणतील नाही नाही ते तर आपल्याला करतात येतं, ते काय एवढं लक्ष त्याची गरज नाही. आपल्याला हे शरीर कशासाठी मिळालंय? देवाच्या कृपेने मिळालंय.
देवाच्या कृपेने आपल्याला शरीर मिळालं, आपल्याला आपलं शरीर मिळालं कारण आईबाप होते, म्हणजे आईबापांची सेवा करावी लागते. आता आईबापाने सांगितलं लग्न कर म्हणून, लग्न नवऱ्याची सेवा करायला पाहिजे किंवा बायकोची सेवा करायला पाहिजे. मग त्यांच्या कृपेने, देवाच्याच कृपेने पुन्हा मुलंबाळ झाली म्हणजे त्यांची सेवा करायला पाहिजे. अशा रीतीने ही जी परंपरा दिसते संसाराची, या संसाराच्या परंपरेमध्ये या सगळ्यांची रात्रंदिवस काबाड कष्ट करत व्यवस्था करत राहण्यासाठी हा देह झिजवला पाहिजे असं दुसऱ्या लोकांचं मत आहे. ते सगळे राजसी वर्ग, रजगुण. कारण रजगुण जेव्हा प्रबळ असतो तेव्हा संसार करण्याची बुद्धी होते, सत्वगुण जेव्हा प्रबळ होतो तेव्हा तो परमार्थ करण्याचा विचार करतो. आणि या दोन्हीतून तिसरा एक वर्ग आहे तो तमगुणाचा आहे. तो म्हणतो काही नाही, कोणी जर आपल्याला विरोध केला असता मर्डर करून टाकायचं. आपल्या आडवं केलं कोणी तर आडवा आलाय की मग त्याला कापून टाकायचं, त्याला मारून टाकायचं. ह्याचा वापर कायसाठी करायचा? हाताचा वापर कायसाठी? कोणी आडवा आला तर त्याला भोगसून टाकायचं. हाताचा वापर ह्याच्यासाठी. तम गुणाचे व्यवहार आहेत. शरीराचा उपयोग तम गुणासाठी करा. मला सांगा याच्यातलं खरं कोण आहे, योग्य कोण आहे, चांगला कोण आहे? तुम्ही बरेच दिवस वेदांताचा अभ्यास करत आलेले आहात. ह्याच्यातलं चांगलं काय, काय करायला पाहिजे? शरीराचा उपयोग, हे शरीर हाच व्यवहार आहे ना. व्यवहार काय याच्या पलीकडे? व्यवहाराच्या पलीकडे काय नाही. व्यावहारिक जीवाचा आपण विचार करतो आहोत आणि स्थूल शरीराचं हालचाल याच्या पलीकडे व्यवहार आपल्याला काहीच माहित. स्थूल शरीर जे हलतं, स्थूल शरीराचं हलणं म्हणजे व्यवहार आहे ना. काय करतोय? कुठल्याला चांगलं म्हणावं? तीनच वर्गात बसलंय. काय करता येईल? काय कुठलं चांगलं म्हणावायचं? व्यावहारिक जीव येतो. स्थूल शरीर हलणारच. हलतंय ना, माझंही स्थूल शरीर हलतंय, तुमचंही हलतंय. मला सांगा, तुमचं शरीर स्थूल शरीर ज्या पद्धतीने हलतंय आणि माझं ज्या पद्धतीने हलतंय त्यातलं चांगलं काय, चांगलं काय वाईट काय? कुठलं चांगलं आणि कुठलं वाईट? साहजिकच आहे. जो भोगसायला जातो कोणाला तरी, जो मर्डर करतो, त्याला हे वरचे दोघं काय म्हणणार? काय म्हणणार? हा पापी आहे, हा मूर्ख आहे, हा नालायक आहे असं म्हणणार. बरं, जो संसार करतो त्याला सत्वगुणातला काय म्हणणार? हा मूर्ख आहे, याला काय जमतंय काय, नुसतं बायका पोरांच्या नादी लागलाय, वेडा झालाय, संसारात गुतलाय, हे याला नाव ठेवणार. बरं, संसार करणार मधला बघ. मधल्याचे काय? मधला काय म्हणतो? मधला म्हणतो आम्ही जर हातपाय हलवले नाहीत, आम्ही जर कमवलं नाही, हा संन्यासी पोट कसं भरणार? या संन्यासाला खायला देणार कोण? महाराजांची व्यवस्था करतं कोण? आम्ही नोकरी चाकरी केली नाही, आम्ही जर कमावलं नाही तर महाराज खाणार काय? म्हणून महाराज शाणे का आम्ही शाणेत असं हा म्हणतो. जो एकदम बोक्सायला निघालेला असतो तो म्हणतो तुम्ही शिळीसारखं मारा, आम्ही वाघासारखे 2 दिवस जगणार. हे दोघं मूर्ख आहेत म्हणतो. तो काय म्हणतो? जो तामसी असतो तो म्हणतो आमच्या आडवं कोणी आलं तर आम्ही मेलं तरी बेहत्तर, आज मरू, उद्या मारायचं. तर एका गाडीवर वाक्य लिहिलं तुम्ही सांगितलं ना मागे, 100 वर्ष शेळीसारखं जगण्यापेक्षा 1 दिवस वाघाचं मरण होतं. 1 दिवस वाघ होऊन मरू म्हणजे कशाला तयार येते? मग त्यांनी कोणाला खोटं ठरवलंय? मग कोणाचं तारतम्य आहे? याचं का याचं? मग परमार्थ करणारा बरोबर आहे का व्यवहार करणारा बरोबर आहे का हा तमगुणातला विचित्र बरोबर? कोणाच तार? व्यवहार. हे 3च व्यवहार आहेत जगावर. ज्ञानदेवांचं काय म्हणणं? शोधा. मी सांगत नाही, तुम्ही शोधा. शोधून या, कधी पण म्हातारपणापर्यंत शोधत राहा. काही लोक म्हणतात आम्ही आधीच म्हातारी झालो. मग मी म्हणेल ते ऐका. मी तुम्हाला प्रमाण दाखवतो शास्त्रात, ज्ञानदेवांचे प्रमाण दाखवतो. मी काही दुसरं कोणाची प्रमाण आणत नाही. माझं हृदय ज्ञानदेवांशी जुळून ठेवण्याचा मी प्रयत्न करत असतो. त्यांची कृपा राहिली तर मी त्यांच्याशी जुळूनच. त्यामुळे मी काही जास्त काही, मला देशपांडे काका म्हणतात बऱ्याच वेळा मी ज्ञानदेवाची जास्त प्रमाण काय देतात. म्हटलं तर काय करू, लहानपणापासून माझा जीवच तिथं गुंतलाय, तर मला दुसरी प्रमाण एवढी नाही जमत. तुम्हाला नको असेल तर तुम्ही न काही असं नाही म्हणत त्यांना, मी त्यांना याच म्हणत असतो. पण कोणाला तरी एकाला तरी मानावं लागेल ना. याचा अर्थ मी तुकोबाला किंवा एकनाथांच्या विरोधात बोलतो असं कधीच नाही होत, नाही का? याचा अर्थ मी आद्य शंकराचार्य किंवा व्यासांचं ऐकत नाही असं अजिबात होत नाही का? तर याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. 3 प्रकारचा व्यवहार करणारा जो आहे, शरीराच्या मार्फत शरीरामध्ये तादात्म्य ठेवून म्हणजे या देहाचा अभिमान ठेवून अशा 3ही प्रकारे व्यवहार करणारा हा व्यावहारिक जीवच आहे.
मग तो खांद्यावर पताके घेऊन पंढरीची वारी जरी करत असला तरी तो सात्विक व्यावहारिक जीव आहे. फक्त तो या राजसी आणि तामसी जीवांपेक्षा श्रेष्ठ आहे. बस एवढंच. श्रेष्ठ का म्हणायचं आपण? यांच्या दृष्टीने तर श्रेष्ठ नाहीत, तेव्हा ते बावळट आहे वारकरी. विनाकारण आमचं ट्रॅफिक जाम करून टाकलं त्यांनी. असं लोकांचं मी ऐकलंय, हे बावळट आहेत सगळं. मला एकाने म्हटलं, बरं आमच्याकडे एक वारकरीचं नोकरीला, त्याला म्हटलं काय हे आपलं कॉलेज इथं आहे आळंदीमध्ये, त्याच्यामुळे हे आळंदीतलं सगळं भजन पूजन गोंधळ असतो, आपल्याला अभ्यासाला अवघड जातं म्हणतो. हो ना, बघा ना तुम्ही, तुम्हाला यांना काय आकला आहे का, विनाकारण लाऊडस्पीकर आवडलं. मी ऐकून घेतलं सगळं. त्याला म्हटलं तुझ्या गळ्यात माळ आहे ना, तुला लाज वाटते का म्हटलं? रोज सकाळी जाऊन ज्ञानेश्वराचं दर्शन घेतो, रोज जाऊन पाया पडतो. आता एखादा म्हणाल की ज्ञानेश्वरांच्या पाया पडत तरी त्याला अक्कल ते, पण तरी बुद्धी नाही येते. आश्चर्याचा धक्का आहे हा. काही लोकांना असं वाटतं आपण ज्ञानदेवांच्या मंदिरात जाऊन पाया पडले की आपली बुद्धी लगेच बदलून जाईल आणि सगळं लगेच बदल. त्याच्यावर नाही, आपल्या अनंत जन्मांचा किती त्याच्यावर मळ आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं. तो रोज सकाळी जेवढ्या वेळा तुम्ही इथले बसलेले कोणीच पाया पडले नसेल एवढ्या वेळा तो पाया पडलेला आहे. राहतो आळंदीतच लहानपणापासून. आणि त्याने सांगितलं एकही दिवस असा माझा आयुष्यातला गेलेला नाही की मी इथे आहे आळंदीत आणि ज्ञानदेवाच्या मंदिरात जाऊन समाधीवर डोकं टेकवलेलं नाही. पण तो काय म्हणतोय बघा, तर काही लोकांना असं वाटतं की आम्ही दर्शन वगैरे घेतलं किंवा काहीतरी बदल होईल, आम्हाला सगळं सत्य 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 दिसायला गेलं. असं नाही होते, ते असं होणार नाहीये. त्याला तिथे गावात चाललेल्या भजनांचा त्रास वाटतोय आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण मोठं वाटतंय. त्याला म्हटलं अरे मूर्खा, इंजिनिअरिंगचं कॉलेज या आळंदीत आलं, हा मूर्खपणा आहे. इथं वेधशाळा पाहिजे होती. आता मी जरी इंजिनिअरिंगचा मास्टर असलो, प्रोफेसर असलो, तरी सुद्धा मी त्याला हेच सांगतोय. खरं मी बोलायचं झालं तर यांच्या बाजूने बोलायला पाहिजे. यांच्यातच खातो, यांचंच खातो, पण तरी सुद्धा यांच्या विरुद्ध मी बोलतोय त्याच्याशी. तो त्यांच्यात राहतो, कुठे ज्ञानदेवांच्यात, आणि त्यांच्या विरुद्ध बोलतोय. आणि पाया माझ्यापेक्षा जास्त वेळा पडला त्यांच्या. वय त्याचं माझ्यापेक्षा 20 वर्षांनी 25 वर्षांनी मोठा असतो. दुर्दैवाची काय बरोबर काय चुकीचं हे कसं कळलं? तर त्याला मी काय म्हटलं, बाबा रे चूक काय, ते भजन करतात इथे आळंदीत, ही चूक नाहीये. आळंदी त्याचंच ठिकाण आहे. आळंदीमध्ये धर्मशाळाच असणार. तू इंजिनिअरिंग कॉलेज तुझं इथे तुझ्या साहेबांनी आणलं, तो साहेबाची चूक आहे. तुझ्या साहेबाला कळायला पाहिजे ते वेधशाळा टाकावी. इथं वेद घोष व्हायला पाहिजे होता. आता ज्ञानदेव काही, आता लोक म्हणतील की मग ज्ञानदेवांना कळत नाही का? ज्ञानदेव कोणालाही काही सांगत नाही की असं करा तसं करा. आपण आपल्या गैरसमज करून घेत असतो आणि आपण म्हणत असतो की असं करा तसं करा, ज्ञानदेवांच्या कृपेने मला कळतंय. असं काही कळत नाही. ज्ञानदेवांची कृपा वगैरे होत नाही. ज्ञानदेवांचं हृदय कळण्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याकडे त्यांचे शब्द आहेत जे त्यांनी ग्रंथात मांडले. त्याच्या पलीकडे ज्ञानदेवांच्या समाधीवर किती वेळा डोकं ठेवलं आणि आपल्या मनामध्ये आपण काही विचार केले तर ते आपले वैयक्तिक असतात, त्यांचे नाहीत. कारण काही लोक असं समजू लागतात काय की ज्ञानदेवांच्या समाधीवर डोकं ठेवलं आणि आता माझ्या मनात जो विचार आला तो कोणाचा आहे? ज्ञानदेवांचाच आहे. बरं, मी त्या दिवशी समाधीवर डोकं ठेवलं आणि चुकून माझी छाती पण त्याच्यावर अशी आपटली. आता मला बरं वाटलं, पण त्या गार्डने मला इतकं बोलला, तिथला जो असतो तो हाकलणारा, तो म्हणला काय तुम्हाला काय कळतंय का? म्हणलं खाली तिथे महाराज बसलेले आहेत, त्यांच्या डोक्यावर किती भार आला असेल. म्हटलं माझं छाती इथे टेकली म्हणून त्यांच्या डोक्यावर भार आला. नानांना म्हटलं बघा आता काय करावं, आहे की नाही? आता माझ्या मनात काय वाटतं त्याला किंमत नाही, आणि तिथं उभा असलेला 24 तास तिथे गार्ड ड्युटी असलेला गार्डच्या मनात काय आलं, याला किंमत नाही. ते ना त्या गार्डचं ते मनोगत हे ज्ञानदेवाचं मनोगत आहे, ना माझ्या मनात आलेला भाव हे माझं मनोगत आहे. याचा त्याचा काही संबंध नाहीये. ज्ञानदेवाचं मनोगत काय, ज्ञानदेवाचं हृदय काय हे ज्ञानदेवांनी शब्दात लिहून गेलेत. म्हणून आपल्याला पर्याय काय त्यांना कळून घेण्यासाठी? फक्त ज्ञानेश्वरी. आणि ती कशी पाहिजे? लाखो लोक अभ्यास करतात, त्यामुळे प्रत्येकाला त्याचा वेगळा अर्थ लागेल. त्यासाठी त्यांची कृपा पाहिजे. त्यांच्या कृपेची अपेक्षा तुम्हाला येईल, मला पण. आपण सर्वांनीच त्यांची कृपा प्राप्त करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे देहाभिमान घालवण्यासाठी. कारण देहाभिमान हाच घात आहे. देहाभिमान हाच घाताचा ज्ञानदेवांनी सांगितल्यामुळे आपल्याला त्यांना सदैव प्रार्थना करत राहिली पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचताना, ज्ञानेश्वरीवर डोकं ठेवताना, त्यांच्या समाधीवर डोकं ठेवताना, जिथे कुठे आपण त्यांना मनोभावे जीवभावे शरण असतो त्यावेळेस प्रत्येक क्षणाला त्यांना ही प्रार्थना करणं गरजेचं आहे.
आद्य शंकराचार्य व्यासांना ही प्रार्थना करणं गरजेचं आहे की आमचा देहाभिमान जावोत. कारण देहाभिमान हाच पहिला घात आहे. पहिला म्हणजे खालून वर चाललोय आपण. आई बाप बायका पोरं हा घात जो दिसतो हा दुय्यम आहे. बरं, हा दुय्यम आहे. प्रथम काय, स्वतःच्या शरीराने व्यवहारात सत्व रज किंवा तम या कुठल्याही गुणांमध्ये गुरफटून राहणे. कारण हे गुण जे आहे ते प्रकृती धर्मात येतात आणि प्रकृतीच्या या धर्मांमुळे शुभाशुभ कर्म होत असतात, चांगली वाईट कर्म होत असतात. तैसी शुभाशुभ कर्मे निफजती या प्रकृती धर्मे. किंवा त्याच्या आधी उभी आहे की पाहे पा पुढीलांचे ओझे, जरी आपल्या माथा घ्यायचे तरी सांग कान दाटीचे धनुर्धरा. तैसी शुभाशुभ कर्मे निफजती या प्रकृती धर्मे, या मूर्ख मती भ्रमे मी करता म्हणे. ऐसा अहंकार आधिरूढ एक देशी मूढ, तया परमार्थ हा गुढ उलगडावा ना. त्यांना हा परमार्थ उलगडणार नाही अशी ज्ञानदेवांची आज्ञा असल्यामुळे त्यांच्या कृपेने आपल्याला कोणालाही, जे कोणी या देहाला मी समजून या देहाशी तादात्म्य पाहून त्याचा अभिमान धरून जगतील त्यांना ज्ञानदेवांच्याच कृपेने काहीही पुढे कळणार नाही. काहीही कळणार नाही. कारण त्याला जबाबदार ज्ञानदेव नसून कोण आहेत, तो जीव स्वतः आहे. आलं लक्षात. तर त्यामुळे असं कोणाचंही होऊ नये. मनुष्य देह हा दुर्मिळ असल्यामुळे आपला कोणाचाही, तो स्त्री असो किंवा पुरुष असो, लहान असो किंवा म्हातारा असो, कोणाचाही हा मनुष्य देव जन्म खरं तर वाया जाऊ नये अशी कळवळ माझ्या हृदयामध्ये वाटते. म्हणूनच माझा प्रत्येक व्यवहार होत असतो. तर कळवळा हा हृदयामध्ये कुठेतरी असल्यामुळे मी तुम्हाला जरी अवघड आणि कठीण माझा व्यवहार वाटत असला तरी सुद्धा तो परखडपणे मी मांडत असतो. तो तुम्हाला सर्वांना पचो यासाठी भगवंताची म्हणजे भगवान श्री ज्ञानदेव महाराजांची म्हणजेच भगवान आद्य शंकराची आपण सर्वांवर कृपा होत अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांच्याच कृपेने व्यावहारिक जीव म्हणजे काय याचा आपण अभ्यास करतो आहोत. व्यावहारिक जीवाची मागील चिंतनामध्ये केलेल्या अभ्यासानंतरचा हा अभ्यास थोडासा आपण आतमध्ये येऊन केलेला आहे, म्हणजे स्थूल शरीरापर्यंत केलेला आहे. याच्याही पुढे आपण व्यावहारिक जीवाची आपल्या दृष्टीने आधी अभ्यास करत व्याख्या करत जाणार आहोत आणि नंतर मग या श्लोकामध्ये आद्य शंकराचार्यांनी जो शास्त्रीय रीतीने अभ्यास मांडलेला आहे त्याचाही आपण विचार करून या दोघांची सांगड कशी घालता येईल याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी भगवान आद्य शंकराचार्य आपण सर्वांना दीर्घायुष्य आणि सगळ्या प्रकारचं मनोधैर्य आणि सात्विक धैर्यता प्रदान करत आणि माझ्या शरीरामध्ये सुद्धा तसंच धैर्य देऊन या व्यवहाराला पूर्ण करत अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन त्यांच्याच चरणी अर्पण करून इथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.